श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही तुमच्या मनाला हा संदेश चालू होण्याअगोदर एक गोष्ट सांगून ठेवा. तुम्ही आज तुमच्या मनाला म्हणा की आज हे माझ्या स्वामी आईचा खास माझ्यासाठी आलेला संदेश आहे आणि हा तुम्हाला तुमच्या इतर गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. आणि हा संदेश तुम्हाला काही अशा गोष्टी सांगून जाईल ज्याने तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. कदाचित तुमच्यासोबतही या गोष्टी होत असतील. कदाचित आजकाल तुमच्या मनासारखं काही होत नसेल. कदाचित तुम्हाला जे हवं होतं किंवा जे हवं आहे ते तुम्हाला सध्या मिळत नसेल. तुमच्या काही इच्छा असतील किंवा तुमचे काही काम असेल जे ह्यावेळी कोणत्या ना कोणत्या अडचणीमुळे अडकलेले असेल. ते कामसुद्धा आणि तुमच्या इतर सर्व अडचणीसुद्धा आज या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यावर संपून जातील. फक्त आता पुढे येणारे काही मिनिटे देवाला द्या. देवाला समजू द्या की तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात. त्यामुळे मधातून न सोडून जाता हा देवाचा स्वामी संदेश शेवटपर्यंत पूर्ण ऐका. स्वामी आईला समजेल तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात. तुम्ही मनात काहीच ठेवू नका. फक्त मन शांत ठेवा आणि कानाने हा स्वामी संदेश पूर्ण ऐका. पण त्याआधी जर तुम्ही स्वामींना मानत असाल, त्यावर तुमची भक्ती असेल, त्यांच्यावर तुमची पूर्ण श्रद्धा असेल, पूर्ण विश्वास ठेवत असाल तरच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमचा विश्वास असेल तरच सबस्क्राईब करा. तुम्ही काय करू शकता हे तुमची प्रतिभा ठरवते. तुमची प्रेरणा तुम्हाला किती करायची इच्छा आहे हे ठरवते. तुमची वृत्ती तुम्ही ते किती चांगले करता हे ठरवते. जो व्यक्ती असे म्हणते की ते शक्य नाही त्यांना ते करण्याच्या मार्गापासून दूर जावे. अरे बाळा, कदाचित ते तुझ्यासाठी शक्य नसेल, कदाचित ते तुला जमत नसेल, पण तू स्वामींवरती विश्वास ठेव, कारण ते तुझ्यासाठी अशक्य आहे पण स्वामीसाठी नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तू विश्वासाने त्यांचे नाम स्मरण कर, त्यांचं नाव घे, त्यांचं जप कर. तुम्ही पाहू शकता तितक्या दूर जा. तुम्ही जेव्हा तिथे पोहोचाल तेव्हा पुढे तुम्ही पाहू शकाल. त्यामुळे जेव्हा तुम्हाला जीवनात असे वाटेल की मी काहीच करू शकत नाही, त्यावेळी तुम्हाला जे करता येतं ते करून पहा. त्यानंतर तुम्हाला मार्ग आपोआप सापडेल. जर एखाद्याने स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल केली, कल्पित जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर त्याला अनपेक्षित यश मिळतं. जेव्हा कोणी नाही म्हणते तेव्हा याचा अर्थ असा नाही की ते तुम्ही करू शकत नाही. याचा अर्थ हे की ते तुमच्यासोबत करू शकत नाही किंवा तुम्ही त्यांच्यासोबत करू शकत नाही. स्वतःची स्वप्ने तयार करा, नाहीतर कोणी तुम्हाला त्यांची स्वप्ने तयार करण्यात कामाला ठेवेल. अरे बाळा, तुझा विश्वास नाही का? विश्वासाने गोष्ट कर. तुझा जर खरंच आमच्यावर विश्वास असेल तर या चॅनलला सबस्क्राईब कर. आमचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक कर. या जगामध्ये श्रीमंत कोणाला व्हायचे नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव. जर तुला पण असंच वाटत असेल की आयुष्यामध्ये पैसाच हा सर्व काही असतो, तर बाळा तू चुकत आहेस. आयुष्यामध्ये पैशापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे तुमचे संस्कार, तुमचा स्वभाव आणि तुम्ही कसे वागता हे महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबत बुद्धी आणि योग्य नियोजनाची जोड लागते. नुसते काबाड कष्टाने श्रीमंत होता आले असते तर रोजदारीवरचा मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असला असता. अरे बाळा, पैसे वाचवा. अडचणीच्या वेळी पैसे तुम्हाला वाचवतील.
पैसे नसणे ही तात्पुरती स्थिती आहे. गरिबी असणे ही एक मानसिकता आहे. माझ्याकडे किती पैसे आहे हे जगाला दाखवण्यासाठी नका खर्च करू, कारण हे लवकरच तुम्हाला भिकेला लावण्याचे लक्षण आहे. श्रीमंत व्हायचं असेल तर श्रीमंतीचा दिखावा करणं सोडून द्या. श्रीमंत होणं म्हणजे बाहेरून श्रीमंत दिसणे नव्हे, त्यासाठी आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध असावं लागतं. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये देवाची भक्ती करायची असेल तर बाहेरून मी देवाला मानतो, त्यांची भक्ती करतो असे दाखवणे चुकीचे आहे. त्यासाठी मनातून देवाला मानले पाहिजे. देवांचे रोज नामस्मरण केले पाहिजे, त्यांना रोज आठवलं पाहिजे. तर तुम्ही पण एकदा बोला, श्री स्वामी समर्थ. आयुष्यामध्ये कोणता माणूस किती गरीब असला तरी त्यांच्याबद्दल भेदभाव करू नका, कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो. या जगामध्ये आईहून मोठी कुठलाच देवता नाही. जगात दुसऱ्याला हसवण्या इतके सोपे व दुसऱ्यासाठी रडण्या इतके कठीण काम दुसरे कोणतेही नाही. काही लोक इतके निर्लज्ज असतात की एखाद्याला त्रास देऊन स्वतः मात्र बिनधास्तपणे जगत असतात. तुमचे सौख्य तुमच्या विचारावर अवलंबून आहे. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते चवण्यात अधिक गोडी असते. दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये जर स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर आपल्यालाही ऊन शोषावं लागतं. पाणी पर्वतात राहू शकत नाही, त्याचप्रमाणे सुडाची भावना थोर पुरुषाच्या हृदयात राहूच शकत नाही. मनुष्याची मुद्रा म्हणजे जीवन ग्रंथ. डोळे म्हणजे तर जीवनातील अनुभवाने भरलेले डोह. माणसाचं मन मोठं विचित्र असतं. प्रेम आणि अहंकार आला आणि आशा किंवा भीती याची पाठशीचा खेळ तो चालू करतो आणि तो खेळ कधीच संपत नाही आणि माणसाचं दुःख कधी कमी होत नाही. आयुष्यामध्ये मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्या. गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात मन गुंतवणं व्यर्थ होय. जीवनामध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे, कारण प्रत्येक छोटा बदल एका मोठ्या यशाचं कारण असू शकतो. जीवनात इतकं खुश राहा की सगळ्या जगाला प्रश्न निर्माण झाला पाहिजे की याच्याकडे आहे काय नेमकं. शोक करा पण स्वतःच्या पैशावर, कारण बापाच्या पैशावर गरजा पूर्ण करायच्या असतात, शोक नाही. अरे बाळा, तू शेवटपर्यंत संदेश ऐक. कदाचित तू आता हा संदेश मधातून सोडण्याचा विचार करत असील किंवा कदाचित आतापर्यंत काही लोकांनी हा संदेश मधातून सोडला सुद्धा असेल. पण तू थांब, जर तुझा स्वामींवर खरंच विश्वास असेल तर. अज्ञानी माणूस एका लपवून मोठ्या होण्याचा प्रयत्न करतो. एक लक्षात ठेवा, जो व्यक्ती अज्ञानी असतो म्हणजे त्याला कोणत्याच गोष्टीचं ज्ञान नसतं. त्याला काय करायचे आहे हे देखील कळत नाही. तेव्हा तो त्याच्या जे चुका करतो त्या लपवतो आणि आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. पण हे आयुष्य आहे, येथं असं काही जमत नाही. येथे तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक पाहिजे. तुम्ही जे करता ते तुम्ही पूर्णपणे एकाग्रतेने केलं पाहिजे. स्वामींवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या कामात आनंदी आणि समाधानी राहिलं पाहिजे. जग बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करायची असते. जग बदलायचं तर ते होईलच, पण पहिले तुम्ही स्वतःला बदलून घ्या, यशस्वी व्यक्ती व्हाल. आता एक गोष्ट कान खोलून ऐका आणि संपूर्ण आयुष्यामध्ये लक्षात ठेवा.
जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर तुमच्या कामाची पद्धत बदला. तुमचे तत्त्व नाही, कारण झाड नेहमी आपले पान बदलतात, त्याचं मूळ नाही. माणूस कितीही हुशार असला पण माणसाने माणसाशी कसं वागायचे हे माहिती नसेल तर त्या माणसाच्या हुशारीचा काहीच फायदा नाही. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकासाठी तो सरळ एक न्यायाधीश बनतो. यशस्वी होण्यासाठी आज केलेली मेहनत तुमचे उद्याचे भविष्य घडवू शकते. जगाची समज इतिहास घडवणारे लोक वेडे असतात आणि तो इतिहास वाचणारे लोक समजदार असतात. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. नम्रपणेशिवाय ज्ञान मिळत नाही, आणि जर आपण ते चांगले ठेवले नाही किंवा त्या ज्ञानाप्रमाणे वागले नाही तर ते आपल्यावर शोभत नाही. आयुष्यामध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यामध्ये इतके व्यस्त व्हा की लोक काय बोलतायत, ते तुम्हाला काय म्हणतायत हे ऐकायला सुद्धा वेळ नाही मिळाला पाहिजे. यशस्वी होण्यासाठी जे आहे त्यात सुरुवात करणं हेच खरं यशस्वी होण्याचा पहिलं पाऊल टाकणं असतं. अयशस्वी माणूस नेहमी दुःखी असतो, तर तसं नाही. तो नेहमी दुःखी असतो म्हणून तो अयशस्वी असतो. जीवनाचा खरा आनंद तेव्हा येतो जेव्हा लोक तुम्हाला म्हणतात तू हे करू शकत नाही आणि आपण ते करून दाखवतो. भूतकाळाचा विचार करत बसण्यापेक्षा वर्तमान काळात परिश्रम करून भविष्य घडविणे माणसाला जीवनात यशस्वी बनवू शकतो. मूळ जर भक्कम असेल तर पानही येतील, आणि फूल जर येत असतील तर वाईट दिवसही जातील. अरे बाळा, विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही लोकांचा विचार करून वेळ वाया का घालवता? तसं विचार करून वेळ वाया घालवू नका. लोक तुमचा विचार करतील असं काहीतरी करा. नेहमी लक्षात ठेवा की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनात फसवणारे जास्त मिळतात. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कधी कारण सांगत नाहीत. दगड खाणीत पडून पडून हिरा बनतो नाही, तो खाणीतून बाहेर येतो आणि तोपर्यंत घसतो जोपर्यंत लोक त्याची किंमत करत नाहीत. जीवनात स्तुती करणाऱ्यापेक्षा चुका काढणाऱ्या लोकांना जास्त सिरियसली घ्या. तुमचे आभार मानण्यासारखी संख्या जितकी जास्त असेल तितके जास्त तुम्ही यशस्वी व्हाल. जीवनात नेहमी हसून व्यतीत करा, कारण जीवन कोणालाच माहिती नाही अजून किती बाकी आहे. दुसऱ्याचे यश पाहून जर तुम्हाला आनंद होत असेल तर तुम्ही कधी यशस्वी होऊ शकत नाही. यश मिळवायचं असेल तर स्वतःच्या जीवावर मिळवा, कारण नशिबाच्या जीवावर फक्त जुगार पण खेळता जातो. यश मिळवण्यासाठी नुसता समजदारपणा असून चालत नाही, थोडा वेडेपण सुद्धा लागते. कारण या जगामध्ये शहाणे लोक तर फक्त इतिहास वाचतात आणि जे वेडे लोक राहतात ते इतिहास लिहितात. काही न संधीची वाट पाहता काहीतरी करून संधी शोधा. आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. जीवनात एकटं चालण्याची सवय लावून घ्या, कारण कधी कोण सोबत असणार किंवा कोण सोबत नसणार हे काही सांगू शकत नाही. जोपर्यंत माणूस स्वतःशी हरत नाही तोपर्यंत कोणीच त्याला हरवू शकत नाही. जीवनामध्ये पुढे जायचे असेल तर मागे बोलणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. यशस्वी लोक मागे बघतात, पण शिकण्यासाठी, माघार घेण्यासाठी नाही. कष्ट करायला कधी लाजू नका. देव कोणाला काही द्यायचे असेल तर ते असे द्या की त्याची आयुष्यभराची मेहनत त्याला वाटली पाहिजे की यानं ते देऊनच पूर्ण केली. अरे बाळा, काही लोक अशी असतात जे आयुष्याला खूप हलक्यात घेतात.
कदाचित तूही त्यामधलाच कोणी असेल, पण एक लक्षात ठेव, हा स्वामी संदेश आहे. शेवटपर्यंत एक, तुझ्या भाग्याचा उदय होईल. जर जीवनात यशाचं शिखर गाठायचं असेल तर नेहमी झुकून चालायला शिका. कारण जो झुकत नाही तो खाली कोसळायला वेळ लागत नाही. जीवनात कधीकधी दुसऱ्यांदा प्रयत्न करताना घाबरू नका. कारण यावेळी तुमची सुरुवात शून्यातून नाही तर तुमच्या अनुभवातून झाली असेल. आणि नक्कीच यावेळेस तुम्ही यशस्वी व्हाल. जीवनात दोष प्रत्येकाला असतो, पण आपल्यात फक्त या गुन्हा असतात किंवा या गुन्हा आपण निर्माण करू शकतो. हे आत्मविश्वास काही जणातच असतो आणि तेच लोक आयुष्यात यशस्वी होतात. प्रयत्न करताना माणसाकडून चुका होतात, पण त्या चुकांमधून माणसाने प्रयत्न करणं सोडणं ही त्याची सगळ्यात मोठी चूक असते. यशस्वी झाल्यावर सर्व जग आपल्याला ओळखतं आणि अयशस्वी झाल्यावर आपण जगाला ओळखतो. पण यशस्वी होण्यासाठी आपण जगाला ओळखून जास्त गरजेचं आहे. अरे बाळा, माणसं जोडायला आवडतं तर मग जोड, पण आधी ओळखायला शिक, कारण हे पण गरजेचं आहे. लोकांना आपलं यश पाहून आनंद होतो, पण जवळ आपल्याला त्यांच्या मागे असेल तोवरच. एक लक्षात ठेवा, अपयशाचा दोष नशिबाला देऊ नका, कारण मेहनत घ्यावी लागते जर यशस्वी व्हायचं असेल. नशिबात तर फक्त संधी असतात, पण त्या संधीचं सोनं करणं आपल्या मेहनतीत असतं. त्यामुळे मेहनत करायला शिका. या जगात माणूस जोपर्यंत हरू शकत नाही तोपर्यंत तो अयशस्वी नाही झाला. एक लक्षात ठेवा, आयुष्य सोपं नाही, याला हिमतीने जगा. तुमच्या अंदरचा, तुमच्या मधातील जो महान व्यक्ती आहे त्याला जागृत करा, त्याला बाहेर आणा आणि आयुष्याची सुरुवात करा. यावेळेस तुम्ही यशस्वी व्हाल. जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला, कारण स्वतःला बदललं तर जग आपोआप बदलेल. दुनियात कायम तेच लोक बदलतात जे त्यांना लोक कोणत्या ना कोणत्या कामाच्या लायकीचे समजत नाही. जीवनात का शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावून घेणं सोडून द्या. जीवनात एवढे स्वस्त नका बनू की 2 पैशाचे लोक येऊन तुमच्या जीवनाशी खेळून जातील. जिंदगी तशी नाही जशी तुम्ही तिच्यासाठी कामना करता, ती तर अशी बनते जशी तुम्ही बनवता. अरे बाळा, या जीवनात तू तसाच बनणार आहेस जसा तू विचार करतो. जीवनात कधीच नाराज नको होऊ. काय माहिती तुझ्यासारखं जीवन जगणे दुसऱ्या लोकांसाठी स्वप्न असेल. तिथे दुसऱ्यांना समजावणे कठीण झाले असते, तिथे स्वतःला समजावून घेणे कधीही चांगले असते. माणूस जी चुकी करू शकतो ती आणखीन कुठल्याच पद्धतीने नाही शिकू शकत. बाळा, आयुष्यात जर खुश राहायचं असेल तर हसण्याचं कारण शोधत राहा. हिऱ्याची ओळख करायची असेल तर अंधाराची वाट बघावी लागते, कारण उन्हात तर काचेचे तुकडेही चमकतात. बाळा, तू एक हिरा आहेस, लक्षात ठेव. तू कोणत्याच लोकापेक्षा कमी नाही. लहानपणाचा दुःख पण खूप चांगलं असतं. त्यामध्ये तुम्हाला दुःख तर होतं, पण काही वेळासाठी. पण जेव्हा तुम्ही मोठे होता आणि जेव्हा तुम्हाला दुःख होते तेव्हा ते आयुष्यभर सोबत राहिल्यासारखं वाटते. पण तेव्हा तुम्ही स्वामी संदेश ऐका. मनाला शांत करा. मनात एका प्रकारचे नवीन विचार निर्माण करण्यासाठी रोज असेच स्वामी संदेश ऐकत जा. रोज असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच वेळ न घालवता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाळा, कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिही. तुझ्या आयुष्यातील संकटांना निवारण भेटेल. कदाचित तुला ह्या गोष्टीचा पश्चाताप होत असेल की आयुष्यामध्ये तू काही गोष्टी करू शकला नाहीस. अरे बाळा, तू खूप यशस्वी आहेस, तू खूप मेहनती आहे. आयुष्यामध्ये तू खूप काही गोष्टी केल्या आहे. या जगात तू खूप जास्त नशीबवान आहे. स्वतःला कमी समजणं सोडून दे.
तुला वाटत असेल की तू खूप कमी आहे, पण या जगात तुझ्या एवढा भाग्यवान आणि तुझ्या एवढा नशीबवान दुसरा कोणीच नाही. तू फक्त तुझ्या नशिबावर विश्वास ठेव, पण त्यासोबतच स्वामींवर सुद्धा विश्वास ठेव. त्यांचे नाम स्मरण घेत जा, त्यांचे नाम घेत जा, त्यांना सदैव मानत जा. तुला आयुष्यात कधीच संकट येणार नाही, आयुष्याला यश मिळेल. अरे बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, या जगात अशक्य असं काहीच नसतं. प्रत्येक गोष्ट असती ती आपल्या मनासारखी केल्यावर शक्य किंवा अशक्य ठरली जाते. या गोष्टीवर तुझा विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला एक लाईक कर. आयुष्यामध्ये लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका, कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे, लोकांना नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य जगत आहात. स्वतःवर विश्वास ठेवा, लोकांचा विचार करणं सोडून द्या. मैदानात हरवलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. वयाचं काहीच देणं घेणं नसतं. जिथे विचार जुळतात तिथेच खरी मैत्री होते आणि तिथेच नवीन नातं तयार होतं. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवायचं जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. काळ कसोटीचा आहे, पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वामी म्हणतात, हे संदेश जेव्हा तुम्ही ऐकत असाल तेव्हा कदाचित तुमची स्थिती चांगली असू शकते किंवा कदाचित तुमची स्थिती चांगली नसू शकते. कदाचित त्यावेळेला तुम्ही आनंदी असू शकता, कदाचित त्यावेळेला तुम्ही दुःखी असू शकता. पण एक लक्षात ठेवा, त्यावेळेला तुम्ही स्वामींचे भक्त असता. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायला तुम्हाला हवं असतं. आयुष्य हे अवघड आहे, पण अशक्य नाही. आणि स्वामींवर विश्वास ठेवा, ते ब्रह्मांड नायक आहेत. ते अशक्यही शक्य करतील. त्यामुळे त्यांच्यावर सदैव विश्वास ठेवून राहा. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा देत असते. त्यामुळे माणूस आहोत, माणसासारखे राहायला शिका. आजकाल माणसापेक्षा जास्त तर प्राणी चांगले राहत आहेत. माणुसकी काय हे आजकाल प्राण्यांकडून शिकण्याची वेळ आली आहे. आयुष्यात ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आनंद हसायला शिकवतो आणि समाधान जगायला शिकवते. 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य नक्की बदलू शकतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही आणि जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत ही शर्यत संपणार नाही. माणसाच्या मुखात गोडवा असला आणि मनात प्रेम असलं आणि वागण्यात जर नम्रता असली तर एक लक्षात ठेवा, बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात. आयुष्यामध्ये स्वतःची काळजी घ्या, कारण जर स्वतः आहो तर जग आहो. आणि इतरांची सुद्धा काळजी घ्या, कारण ते जर नसले तर आपण असण्याचा काहीच अर्थ नाही. स्वप्न छोटे असेल तरी चालतील, पण स्वप्न पाहण्याचं मन मोठं असलं पाहिजे. आयुष्यामध्ये पैसेच सर्व काही नाही. आयुष्यामध्ये काही गोष्टी स्वभावात असतात ज्या की त्या पैशापेक्षाही मौल्यवान आणि किमती असतात आणि त्या तुमच्यामध्ये आहेत, त्यांना जाऊ देऊ नका. आयुष्यात रोज नवीन सकाळ होत असते आणि सकाळ म्हणजे नवीन क्षणाची सुरुवात. जे घडून गेले आहे ते विसरून येणाऱ्या नवीन क्षणाचं स्वागत करणे आणि आपल्या सुंदर आयुष्याला आणखीन सुंदर बनवणे होय. 1 कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचे महत्त्व त्याची वेळ आल्यावर कळते, तर तिची योग्य वेळ येण्याची वाट पहा. तसेच तुम्हीही खूप महत्त्वाचे ठरणार आहात लोकांसाठी. फक्त सध्या वाट पहा.
कारण तुमची ती वेळ आलीच नाही आणि जेव्हा का तुमची ती वेळ येईल तेव्हा लोक जे तुम्हाला आज रडवत आहेत ते उद्या तुमच्या समोर येऊन झुकणार आहेत. विश्वास हा किती छोटा शब्द आहे. वाचायला सेकंद लागतो, विचार करायला 1 मिनिट लागतं, समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागते. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरीही इतिहासच रचला पाहिजे. प्रत्येक वस्तूंची किंमत वेळ आल्यावर समजते. निसर्गाकडून फुकट मिळणारा ऑक्सिजनसाठी दवाखान्यात गेल्यावर पैसे मोजावे लागतात. त्यामुळे वेळ खूप महत्त्वाची आहे. ही वेळ तुम्हाला अमीर गरीब, ही वेळ तुम्हाला मोठं लहान, ही वेळ तुम्हाला अमर किंवा मर असं बनवू शकते. आयुष्यामध्ये वेळ जर चांगली असेल तर तुम्ही भिकारी जरी असेल तरी तुम्ही राजा होऊ शकता आणि वेळ जर खराब असली तर तुम्ही राजा जरी असले तरी भिकारी व्हायला जास्त वेळ नाही लागणार. आयुष्यात जगा इतकं की जगताना तुम्हाला आयुष्य कमीच पडलं पाहिजे. हसा इतके की आनंद कमी पडला पाहिजे आणि काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडले पाहिजे. आयुष्यामध्ये खरे कर्तृत्ववान बना, कारण एक लक्षात ठेवा, एकदा का तुमचे कर्तृत्व सिद्ध झालं की ज्या नजरा तुम्हाला संशयाने बघत होत्या त्या संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतील. चांगली माणसं आपल्याला जीवनात येणं हे आपली भाग्य असते आणि त्या माणसं जे चांगली आहेत ते आपल्या जीवनात आहेत ते कळायला त्याहून मोठं भाग्य लागतं. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणे योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत आपलं मन व्यक्त करायचं नसतं. चांगली माणसं आपल्याला जीवनात येणं हे खूप चांगली गोष्ट आहे, पण त्यांना जपून ठेवणं हे त्याहूनही चांगली गोष्ट आहे. मोर नाचताना सुद्धा रडतो. अरे बाळा, मोर आहे तो नाचताना सुद्धा रडत असतो. पण कधी राजहंसाला बघितलं का? राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणाला लागत नसते. लक्षात ठेव, दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नसते आणि सुखाच्या आनंदात रात्री कोणीही झोपत नसते. यालाच तर जीवन म्हणतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किंमत द्या, कारण जे चांगले असतील ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील. धुक्याने एक छान गोष्ट शिकवली आहे की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दुरूनच पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. एकमेकांचे विचारपूस केल्याने देखील इम्युनिटी वाढते. त्यामुळे विचारपूस करत राहा, कारण जेव्हा आपण कोणाला बोलतो तेव्हा आपल्या शरीरात एक एनर्जी येत असते. शरीरात एक असा तत्व तयार होतो, त्यामुळे आपण आरोग्यदायी राहू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. त्यांना खालीच राहू द्या. तुम्ही पुढे जा, मेहनत करा, यशस्वी व्हा. त्यांचा विचार करू नका. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. कॉपीही करता येत नाही या शाळेत, कारण येथे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका हे वेगळी आणि अलग असते. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगाला कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेता येतो आणि आनंद देताही येतो. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची भीती जास्त वाटत होती. आयुष्यात वाईट काळ चालू असेल तर आयुष्यामध्ये पुस्तक ते बंद करू नका. जे तुमचं आयुष्याचं पुस्तक आहे त्याचं एक पान बदला. पुन्हा धडा सुरू होईल आणि पुन्हा यशस्वी आणि आनंदी राहायला शिकाल. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरीही त्याची संपूर्ण ओळख हे त्याच्या वाणी, विचार आणि कर्मांनी होते.
आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्याकडे दुसऱ्या एवढं काही नसेल तरीही हरकत नाही, पण आपलं मन एवढं मोठं ठेवा की ते या जगात कोणाचंच नसलं पाहिजे. यश हे सोपं असते कारण ते कशाला तरी तुलना असते, पण समाधान हे महाकठीण असते कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. जे साधं सोपं असतं ते छान असतं, मग ते जगणं असो की वागणं असो. बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुला तुझ्या मनासारखी करायची असेल तर या काही गोष्टी आहेत ते लक्षात ठेव. पहिले तर देवावर विश्वास ठेव, स्वामींवर विश्वास ठेव, त्यांचं नाम स्मरण घे. तर चल एकदा 5 वेळा स्वामींचे नाम स्मरण करू. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अरे बाळा, आता दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःचा आत्मविश्वास एवढा खंबीर ठेवा की यशस्वी होऊ शकाल. त्यामुळे स्वतःचा आत्मविश्वासही देखील तेवढाच खंबीर ठेवा. आणि तिसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील या गोष्टीचा चुकूनही विचार करू नका. लोक काय म्हणतील ते त्यांना म्हणू द्या, तुम्ही त्यांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचं काम करत राहा, आयुष्यामध्ये यशाकडे जात राहा. लोकांचा विचार केल्याने कधीच आयुष्यात यशस्वी होता येत नाही. आज जर तू हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकशील तर भाग्यवंत होशील आणि ते तू झाला आहेस. तुला येत्या 48 तासात आनंदाची बातमी मिळेल. ती बातमी लवकर प्राप्त करण्यासाठी एकदा कमेंटमध्ये तुझं नाव आणि तुझी इच्छा टाकायला विसरू नको आणि सोबतच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. अरे बाळा, या जगात काही गोष्टी अशा असतात जे तुझ्या मनासारख्या कदाचित झाल्या नसतील, पण लक्षात ठेव, आता पुढील काही येणाऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या की तुझ्या मनासारख्या होणार आहेत. त्या गोष्टी काय आहेत, त्या पूर्ण कशा होतील ते विश्वासाने ऐक, तुला अनुभव येईल. बाळा, स्वामी म्हणतात, मी दुसऱ्या देवासारखा देव नाही जे फक्त मोठे मोठे विचार आणि प्रेरणा देऊन चालून जातात. मी तर तो देव आहे जो तुझ्या इच्छाही लवकर पूर्ण करतो आणि तुझी इच्छा मी पूर्ण करणार आहे. पण सोबत तू जर हा संदेश एवढ्या दूरपर्यंत ऐकला असशील तर काही आयुष्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या तू ऐकून घे. लोक म्हणतात आयुष्यात पैसा सोबत जाणार नाही, पण ते हे सांगत नसतात की जोपर्यंत तुम्ही जगाल तोपर्यंत हा पैसा तुम्हाला मरेपर्यंत साथ देईल. आणि लोक हे सुद्धा म्हणतात की हे पैसा सुख देऊ शकत नाही. अरे बाळा, ज्या गोष्टीत तुला आनंद आहे, ज्या गोष्टीत तुला सुख भेटते, त्या गोष्टी या पैशानेच घेता येत असतात. आयुष्यात पैसा कमवणंही तेवढंच गरजेचं आहे जेवढं प्रत्येक गोष्ट करणं आहे. आयुष्यामध्ये पैसा 50% आनंदी बनवतो आणि समाधान आणि परिवारासोबत देवांचे नाम घेणे हे आणखीन 50% आनंदी बनवतो. याचाच अर्थ आयुष्यात जर तुला 100% यशस्वी व्हायचं असेल, 100% आनंदी राहायचं असेल तर पैसा, भक्ती आणि सोबत कुटुंब आणि सोबतच समाधान असणं गरजेचं आहे. या गोष्टी कदाचित कोणी तुला सांगत नसेल, पण आम्ही तुला सांगतो कारण तुझा आमच्यावर विश्वास आहे. तो विश्वास असाच असू दे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ या नावात एक ताकद आहे. स्वामींच्या या नावामध्ये जे ताकद आहे ते इतर कोणत्याच नावामध्ये नाही. स्वामींचे हे नाम घेतल्याने आयुष्यामध्ये यशाचं शिखर गाठायला जास्त वेळ लागत नाही. स्वामींचे नाम घेतल्याने ते आपल्यासोबत येतात आणि आयुष्यामध्ये कधीच मागे येऊ देत नाहीत. कोणतंही काम कर, तुला त्यात ते यश 100% देणार. बाळा, तुला वाटत असेल की आजचा हा ऑनलाईन आलेला संदेश कायच करणार आहे, पण तू विश्वासाने पूर्ण ऐकून तर बघ, तुझं पूर्ण आयुष्य बदलून जाईल.
तुला ज्या गोष्टीच्या कमी होती, जे गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नव्हत्या, जे काम तू करत आहे ज्यामध्ये तुला यश मिळत नव्हतं, ते देखील आज तुला मिळणार आहे. तुझा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला असत ठेव आणि पूर्णपणे हा संदेश ऐक. आयुष्यात येणारी प्रत्येक सकाळ एक नवीन ताजेपणा घेऊन येते. त्याच ताजेपणाने आपणही काहीतरी नवीन केलं पाहिजे. आयुष्यात काय होईल याचा काही विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. जर काहीतरी मिळवायचे असेल ना, तर नवीन अनुभव मिळेल. एक लक्षात ठेवा, प्रयत्न करसाल तर अनुभव मिळेल आणि पुन्हा प्रयत्न करसाल तर पुन्हा अनुभव मिळेल आणि तिसऱ्यांदा जेव्हा प्रयत्न कराल तेव्हा यश मिळेल. प्रत्येक जळत्या दिव्याखाली अंधार असतो. प्रत्येक रात्रीमागे एक पहाट असते. लोक त्रास पाहून घाबरतात, पण प्रत्येक संकटामागे सत्याची पहाट असते. बाळा, आयुष्यात मेहनत करशील तर प्रत्येक गोष्ट मिळेल. ज्याने जग बदलण्याचा प्रयत्न केला तो हरला. ज्याने स्वतःला बदललं तो जग जिंकतो. एक लक्षात ठेवा, स्वतःला बदलणे हे खूप गरजेचं आहे. जर तुमचा विचार जग बदलण्याचा असेल तर. जगासमोर जिंकण्याचा विजय असतो असे नाही, तर कोणत्या नातासमोर कधी कुठे हरून त्याला न तोडता त्याला टिकवून ठेवणे याला सुद्धा एक विजयच म्हणतात. हसण्याचा आरोग्यावर परिणाम होतो, म्हणून हसून स्वतःला निरोगी बनवा. जीवनात आनंदी राहा, हसत राहा, निरोगी राहाल. जर तुम्हाला शरीरावर प्रेम असेल तर आसने करा. जर तुम्हाला श्वासावर प्रेम असेल तर प्राणायाम करा. जर तुम्हाला आत्म्यावर प्रेम असेल तर ध्यान करा आणि जर तुम्हाला देवावर प्रेम असेल तर त्याच्या शरण जा. स्वामींचे नामस्मरण घ्या, त्यांना आठवा. ते तुमच्या जवळ येतील, तुमच्या बाजूला बसतील आणि ते तुमची पूर्णपणे मदत करतील. एक लक्षात ठेवा, पैशातून मिळणारा आनंद काही काळ टिकतो, पण प्रियजनांकडून मिळणारा आनंद तुमच्यासाठी आयुष्यभर राहतो. चांगले विचार करा, चांगले बोला आणि चांगले करा, कारण सर्व काही तुमच्याकडे परत येते. जर तुम्हालाही इतरांकडून आदर मिळवायचा असेल तर आधी इतरांना आदर द्यायला शिका. जेव्हा विचार, प्रार्थना आणि हेतू सर्व सकारात्मक असतात, तेव्हा जीवन स्वतःच सकारात्मक बनते. प्रत्येक दिवस चांगला असू शकत नाही, परंतु प्रत्येक दिवसात काहीतरी जरूर चांगलं असते. ते शोधा आणि आनंदी राहा. आनंदी राहायला कारण येत नसतात, तर ते निर्माण करावे लागतात. वेळेचे काम तर पसाराच होणे. वाईट असेल तर धीर धरा, चांगले असेल तर धन्यवाद द्या. चुका, पण ती लोक काय विचार करतात याचा विचार करून ते सुधरवा. पण जर काही चांगलं करत असाल तर ते चुकवू नका लोकांचा विचार करून. आयुष्याच्या परीक्षांना घाबरू नका, कारण याच परीक्षा पास केल्याने तुम्हाला एक चांगले आयुष्य मिळते. जो व्यक्ती आपल्या आई-वडील यांचा आदर करू शकत नाही, त्या व्यक्तीकडून दुसऱ्यांचा आदर करण्याची काय अपेक्षा केली जाऊ शकते. नशिबात जे काही लिहिलेले आहे ते तर मिळेलच, पण जर तुम्हाला त्याहून काही विशेष मिळवायचे असेल तर तुम्हाला मेहनतीचे दार ठोकावे लागतील. नशीब पण तेव्हाच साथ देते जेव्हा तुम्ही स्वतः मेहनतीच्या दिशेने पाऊल टाकता. प्रत्येक फूल तुम्हाला नवा आनंद देईन. तुमच्या सूर्याचा, जसा सूर्याचा प्रत्येक क्षण, प्रत्येक कण या जगाला सूर्यकिरण देत असतो, त्याचप्रमाणे तुमचे प्रत्येक कार्य लोकाला आनंद देईल. लोकाला ते आवडायला लागेल. एक लक्षात ठेवा, केवळ स्वप्ने पाहून काहीतरी होणार आहे हे मुळीच नसतं. एक लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वप्ने पाहत असाल तर तुम्ही त्याला साकार करण्याची जिद्दसुद्धा ठेवा. लक्षात ठेवा, पराभूत हा फक्त तोच होतो जो जिंकण्याचा प्रयत्न करत नाही. जेव्हाही तुम्हाला यशाच्या शोधात बाहेर पडाल तेव्हा तुमच्या मनात एक नक्की संयम बाळगा. ज्या नात्यासंबंधात यशाचे प्रमाण वाढू लागते त्या नात्यामध्ये अंतर आपोआप निर्माण होते. लक्षात ठेवा, प्रत्येक नवीन सकाळ तुम्हाला पुन्हा काहीतरी करण्याची संधी देते. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही कधीही चांगले व्यक्ती होणार नाही.
लोकांचा शब्द मनाला लावून घेण्यापेक्षा एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने फेकून देणे चांगलं असते. देव फक्त त्या लोकांची परीक्षा घेतो ज्यांना यशस्वी होण्याची उत्सुकता आणि इच्छा असते, आणि तेच लोक यशस्वी होतात कारण देव त्यांना त्या परीक्षेमध्ये पास करतो. फक्त ती परीक्षा देव घेतो यावर विश्वास ठेवा. इच्छा पूर्ण होण्यास जर वेळ लागणार नाही, जर तुम्हाला मेहनत करण्याची आवड नसेल, आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आयुष्य यशस्वी बनवायचे असले, यामध्ये यशस्वी व्हायचं असलं तर मनपूर्वक त्यावर काम करावं लागतं. मेहनत घेतल्याशिवाय काहीच मिळत नाही. त्यासाठी त्याला मेहनत करावी लागते. अरे बाळा, विश्वास आहे ना तुझा? तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे. एक गोष्ट सांग, तू काय करायची इच्छा ठेवतो? जीवनात जास्त पैसे कमवायचे का तुला जीवनात खूप यशस्वी व्हायचं का? की तुला जीवनात समाधानी आणि सुखी राहायचं? की या सर्व गोष्टी तुला तुझ्या आयुष्यात करून एक खूप यशस्वी आणि मोठ्या मनाचा व्यक्ती बनायचं? ते कमेंटमध्ये नक्की सांग. आणि तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असशील तर एकदा या स्वामी संदेशाच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन मी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असं लिही. तू जर शेवटपर्यंत ऐकला असेल तरच लिही की मी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे. आम्हालाही कळेल की तू शेवटपर्यंत ऐकला आहे. तर म्हणा एकदा, श्री स्वामी समर्थ.